स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ती आपण पाहतोय की त्याच्या मूळ गावी गुन्हाट या ठिकाणी घेऊन आली होती। आपण हे पाहतोय, हे समोर जे घर दिसतंय ते दत्ता गाडेचं घर आहे। पुणे पोलिसांची टीम जी आहे ती त्याला घरी घेऊन आली होती आणि आजचा जो दुपारपासून जो तपास सुरू आहे तो दत्ता गाडेने त्याचा मोबाईल नेमका कुठे लपवलेला आहे अशा प्रकारचा हा तपास सुरू आहे। दत्ता गाडेकडून सांगितलं जाते, खरं तर उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं दत्ता गाडेच्या पोलिसांकडून सांगण्यात येते। खरं तर तो म्हणतोय की ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडल्यानंतर मी माझ्या गावात आलो त्यावेळेस माझा मोबाईल शेतशिवारात हरवलेला आहे अशा प्रकारची माहिती तो पोलिसांना देत आहे। मात्र पोलिसांना जो संशय आहे तो दत्ता गाडेने त्याचा मोबाईल जो आहे तो या शेतशिवारात कुठेतरी पुरून ठेवलेला आहे आणि या गुन्ह्यात ज्यावेळी दत्ता गाडे फरारी झाला होता त्यावेळेस कोणाच्या संपर्कात होता का, या गुन्ह्यामध्ये त्याला फरारी असताना कोणी मदत केली का, अशा प्रकारची पोलिसांना तपास करायचा आहे आणि त्यासाठी महत्त्वाचा पुरावा जो आहे तो मोबाईल असणार आहे। त्यामुळे पुणे पोलीस त्याच्या मोबाईलचा शोध घेत आहेत। आपण पाहतोय की दत्ता गाडेचं हे जे घर आहे त्या घरापासून अगदी काही अंतरावर या ठिकाणी दत्ता गाडेला पुणे पोलिसांची गुन्हे शाखा घेऊन आली होती आणि या ठिकाणी पुणे पोलिसांनी तब्बल अर्धा तास त्याच्या घरच्यांची चौकशी केली। त्यानंतर आता दत्ता गाडेला पुढील ठिकाणी पुणे पोलीस घेऊन जात आहे। दत्ता गाडेला अटक केल्यापासून खरं तर न्यायालयाने 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 12 तारखेपर्यंत गुन्हे शाखा जी आहे ती दत्ता गाडेचा तपास करणार आहे। मात्र या तपासात महत्त्वाचा दुवा जो असणार आहे तो दत्ता गाडेचा मोबाईल असणार आहे आणि तो मोबाईल शोधण्याचं पुणे पोलिसांपुढे महत्त्वाचं काम आहे। परंतु दत्ता गाडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, त्यामुळे दत्ता गाडे पुणे पोलिसांची दिशाभूल करत आहे, उडवाउडीची उत्तर देत आहे। त्यामुळे त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला आहे की नाही याबाबतची माहिती जी आहे ते पुणे पोलिसांनी दिली जात नाहीये। मात्र त्याच्या जे मूळ गाव आहे गुन्हाट या ठिकाणी पुणे पोलीस त्याला घेऊन आले होते। आता जी पांढरी गाडी आपल्याला दिसते त्या पांढऱ्या गाडीच्या पाठीमागे दत्ता गाडेला बसवल्याचं समजतंय आणि जवळपास 20 पोलिसांची टीम जी आहे ती दत्ता गाडेला त्याच्या गुन्हाट गावात घेऊन आली होती। आपण पाहतोय की आता ही सगळी चौकशी झाल्यानंतर दत्ता गाडेला जे आहे ते पुणे पोलिसांची गुन्हे शाखा घेऊन चाललेली आहे। पाठीमागे आपण पाहतोय की दत्ता गाडेला या ठिकाणी बसवलेला आहे आणि हा सगळा तपास सुरू आहे। त्याचा मोबाईल शोधण्याचा पुणे पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। आता आजचा जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये पुणे पोलिसांना कोणती माहिती समोर आली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।